डोक्यावर संविधान घेऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा केली आहे। राज्यातील अन्न भेसळ, दूध भेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात कठोर कारवाई सुरू करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे। याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवत श्रीरामपूर ते शिर्डी अशी पायी पदयात्रा केली आहे। विशेष म्हणजे या पदयात्रेदरम्यान त्यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेतलं असून अंगावर संविधान आणि तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ संदेश लिहिलेले पोस्टर परिधान केले। त्यामुळे ही पदयात्रेनं नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत। गेल्या 21 वर्षात तब्बल 25 वेळा बदली झालेल्या मुंढे यांच्या कार्यशैलीची राज्यभर चर्चा असते। प्रशासनातील पारदर्शकता, नियमांची कठोर अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे त्यांची ओळख कडक अधिकारी अशी निर्माण झाली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागात रुजू होताच त्यांनी भेसळ करणाऱ्यांविरोधात राज्यभर मोहीम सुरू केली आहे। या कारवाईमुळे भेसळ माफियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सर्वसामान्य नागरिकांनीही या मोहिमेचं स्वागत केलंय। तुकाराम मुंढे यांच्या या धाडसी कारवाईला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोखे आंदोलन करून त्यांनी भर उन्हात श्रीरामपूर वाकडी मार्गे शिर्डीकडे पायी प्रस्थान केले। शिर्डीत पोहोचताच ते म्हणाले की आज महाराष्ट्राचे सनदी अधिकारी आणि ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 दिवसापासून अन्न औषध प्रशासन या विभागाचा कार्यभाग घेतल्यापासून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक धुमाकूळ घातलेला आहे की आपण पाहतो की अन्न आणि औषध प्रशासन हे गाढ झोपेत होतं, परंतु तुकाराम मुंढे साहेबांसारखे अधिकारी, एक खमके अधिकारी या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो की लाखो करोडो रुपयाचा भेसळ या ठिकाणी बाहेर निघत आहे। या महाराष्ट्रामध्ये या अगोदर देखील अनेक अधिकारी या पदावर होते, परंतु त्यांनी फक्त AC मध्ये बसून या ठिकाणी आपलं कामकाज पाहिलं। परंतु तुकाराम मुंढे साहेब यांनी ज्या ज्या विभागात जातात त्या विभागामध्ये जाऊन ते प्रामाणिकपणे अतिशय चांगलं काम करतात। म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून मी आज श्रीरामपूर ते शिर्डी या ठिकाणी पायी येऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला अशा चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे। आपण पाहतो या देशात, राज्यात IAS, IPS असे मोठमोठ्या पदावर अधिकारी आहे, परंतु हे सर्व अधिकारी हे राजकीय लोकांचे बटीक झालेले आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणी लोक आणि प्रशासनामधील लोक यांची या ठिकाणी युती झालेली असल्यामुळं यांनी या देशाला लुटून खात आहे। खऱ्या अर्थानं उद्योगपती, प्रशासन आणि राजकीय आमदार, खासदार, मंत्री या सर्वांनी या देशाची संपत्ती लुटून या ठिकाणी 80% संपत्ती या लोकांच्या घरामध्ये आहे। यांचे नातेवाईक, यांचे मुलं या ठिकाणी मोठे झाले, परंतु या ठिकाणी गोरगरीब जनता या ठिकाणी आजही या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची आणि न्यायाची या ठिकाणी अपेक्षा करत आहे। या ठिकाणी भारताचे जे संविधान आहे त्या संविधानाला या ठिकाणी डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं तुकाराम मुंढे साहेब या ठिकाणी या संविधानाच्या मार्गावर या ठिकाणी आपलं कामकाज चालवत आहे। म्हणून हे संविधान डोक्यावर घेऊन श्रीरामपूर ते शिर्डी माझा पायी प्रवास या ठिकाणी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी तर साईबाबांना या ठिकाणी अशी प्रार्थना केलेली आहे की साईबाबा हे जे महाराष्ट्रातले व देशातील जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना सद्बुद्धी दे आणि त्यांना देखील तुकाराम मुंढे साहेबांसारखं कामकाज करायची सद्बुद्धी दे, अशीच या ठिकाणी साईबाबांना आज येऊन या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही
फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.